नमस्कार मंडळी, नवग्रहांमधील अत्यंत बलिष्ठ, बलवान आणि शुभग्रह मानलेला जो गुरुग्रह आहे त्याचा मिथुन राशीमध्ये प्रवेश 15 मे 2025 रोजी होतोय। हा जो गुरु पालट आहे तो प्रत्येक राशीला म्हणजे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत प्रत्येक व्यक्तीला त्याची फळं काय मिळणार आहे, तसं जन्म नक्षत्र परत्वे प्रत्येकाला त्याची फळं शुभ अशुभ काय मिळणार आहेत या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम गुरुग्रह जो आहे त्या गुरुग्रहावरनं कोणत्या गोष्टीचा ज्योतिषात विचार केला जातो तर प्रज्ञा वित्त शरीर पुष्टी तनय ज्ञानानी वागीश्वरात असं सांगितलेलं आहे। प्रज्ञा शक्तीचा बुद्धिमत्तेचा विचार जो आहे, वित्त म्हणजे आयुष्यामध्ये आपण धनप्राप्ती स्वबळावरती किती करणार आहोत त्याचा विचार, शरीराची पुष्टी कृशता या सगळ्यांचा विचार गुरुग्रहावरनं होत असतो आणि एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान एखाद्या व्यक्तीला किती असणार आहे त्याचा विचार सुद्धा या गुरुवरनं होत असतो। तर या गुरु पालटाचं फळ प्रत्येकाला कसं मिळणार आहे ते आपण आता या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया। वैशाख कृष्ण तृतीया शके 1947 म्हणजे गुरुवार दिनांक 15 मे 2025 या दिवशी प्राचीन सूर्य सिद्धांत गणितानुसार सकाळी 7:49 गुरु महाराज मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहेत। आता 15 मे रोजी हा गुरुग्रह जो मिथुन राशीत प्रवेश करतोय तो 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत मिथुन राशीत राहणार आहे। नंतर कर्क राशीत जाऊन परत पुढे जाऊन वक्री होऊन परत मिथुन राशीत येणार आहे। तर या गुरुच्या संक्रमणाचं राशी परत्वे जे फळ आहे ते आपण आता या व्हिडिओ मार्फत जाणून घेतोय। सर्वप्रथम राशी परत्वे फळाचा विचार करताना मेष रास ते मीन रास या जन्म राशी विचारात घ्यायच्यात, लग्न रास विचारात घ्यायची नाहीये। तर ज्योतिष ग्रंथामध्ये याचं फळ देताना प्रत्येक राशी परत्वे सांगताना काही श्लोक आलेले आहे। त्यामध्ये ते असं सांगतात की भयम जन्मनी आर्यो जनयति धनस्थोरथमतुलम तृतीयेंग क्लेश दिशति च चतुर्थेरथ विलयम सुखम पुत्रस्थाने रुजमपि च कुर्यादारिगृहे गुरुद्यूने पूजां धन निचय नाशन्न निधने धर्मगतो धनवृद्धिकर स्यात् वित्तहरो दशमे अमर पूज्यः स्थान धनानि ददाति स चाये द्वादशगस्तनु मानस पीडाम। इतक्या महत्त्वाचा हा जो श्लोक आहे त्याच्यात प्रत्येक राशीला कितवा गुरु येतो यानुसार त्याचं फळ दिलेलं आहे। सामान्यतः 2, 5, 7, 9, 11 या स्थानांमध्ये जन्म राशीपासून जर गुरु विराजमान असेल तर तो अतिशय शुभफलप्रद असतो। तर मेष राशीच्या व्यक्तींना आता हा जो गुरु येतोय तो तिसरा गुरु म्हणजे पराक्रम स्थानामध्ये येतोय। त्याचं फळ देताना ज्योतिष ग्रंथात असं सांगितलं आहे की या व्यक्तींना या काळामध्ये म्हणजे 15 मे ते 21 ऑक्टोबर या काळात भीती, मानहानी, राजतुल्य व्यक्तींपासून काळजी किंवा चिंता भेडसावायची शक्यता आहे। नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर संघर्ष या काळामध्ये करायला लागेल, काही ना काही मानसिक त्रास चिंता तुम्हाला भेडसावत राहतील। पदार्थ किंवा कोणत्याही संपत्तीची कोणत्याही प्रकारे हानी संभवते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही 10 वेळा विचार करा। देशाचा त्याग असा अर्थ आले त्यामुळे परदेश गमनाचे योग या काळात येतील किंवा कोणतेही स्थान म्हणजे जिथं तुम्ही राहतं घर आहात ते सुद्धा बदलायची शक्यता या काळामध्ये। आवाजवी खर्च या काळात होऊ शकतात। इतर मतांबद्दल द्वेष किंवा काही शत्रुत्व निर्माण होऊ शकतं या काळात, त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात थोडंसं जपून वागायचं आहे। आता वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला म्हणजे धनस्थानामध्ये द्वितीय स्थानात गुरु येतो। हा जो गुरु आहे तो संपत्ती आणि आनंद प्राप्त करून देणार आहे। कीर्ती, मान सन्मान, प्रगती, मोठा हुद्दा किंवा प्रभावाची प्राप्ती या काळामध्ये होते। म्हणजे तुमचं जे काही वजन आहे समाजामध्ये ते वाढायला निश्चित या काळामध्ये मदत होईल। मिथुन राशीच्या व्यक्तींना राशीवरच त्यांच्या गुरु येतोय, तर त्यामुळे स्थान हानिम करोति जीवहा असं सांगितलंय ज्योतिषामध्ये। जिथे गुरुग्रह विराजमान असतो तिथला थोड्या प्रकाराने तो नाश करत असतो। त्यामुळे मिथुनेच्या व्यक्तींना वेदना, अडथळे, नातेवाईकांशी मित्रमंडळींशी काही ना काही कारणामुळे भांडणं होणं, नोकरीमध्ये त्रास किंवा जागा गमावणं, आपली जी कोणती जागा असेल म्हणजे तुम्ही राहती जागा असेल किंवा नोकरीच्या ठिकाणीची जागा असेल ती गमावायची वेळ येऊ शकते। अंगदुखीसारखे त्रास होऊ शकतात, आजारपणा या काळामध्ये होऊ शकतात। वडीलधाऱ्या व्यक्तींचा वियोग या काळामध्ये होऊ शकतो। मिथुन राशीच्या व्यक्तींना भीती, आदर गमावणं, मानहानी, राजभय, नोकरीत वादविवाद, मानसिक त्रास,
भौतिक वस्तूंचं नुकसान, नोकरीच्या स्थानावरून बदली किंवा कोणत्याही कारणाने स्थलांतर, अधिक खर्च, शत्रुपीडा यांसारखे त्रास या काळामध्ये होऊ शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींना 12वा म्हणजे व्ययस्थानामध्ये गुरु येतोय. व्यय म्हणजे खर्च करणं. त्यामुळे कर्केच्या व्यक्तींना याचं फळ देताना दारिद्र्याचं थोडंसं दुःख म्हणजे पैसे विनाकारण तुमच्या हातून खर्च होणं, विश्वासू व्यक्तींकडून या काळामध्ये धोका संभवतो. तुमचं निवासस्थान तुम्हाला सोडावं लागू शकतं. चांगल्या कामामध्ये पैसा खर्च होऊ शकतो. कोर्ट कचेरीची कामं थोडीशी जी चालली असतील त्यामध्ये त्रास होऊ शकेल. पैशाच्या व्ययामुळे किंवा अपव्ययामुळे दुःख किंवा टेन्शन तुम्हाला या काळामध्ये जाणवेल. सिंह राशीच्या व्यक्तींना तर लाभस्थानामध्ये गुरु अतिशय आनंदाची परिस्थिती या काळामध्ये निर्माण होणार आहे. संपत्ती आणि प्रतिष्ठेत तुमच्या या काळात वाढ होईल. तेज, बल, आनंद यांमध्ये निश्चित पद्धतीने तुमची वृद्धी होईल. शत्रूंचा नाश होतो या काळामध्ये. सर्व कामामध्ये यश प्राप्त होतं. संतान प्राप्तीची इच्छा ज्यांना असेल त्यांना या काळामध्ये निश्चित संतान प्राप्तीचे योग आहेत. नवीन पद किंवा प्रतिष्ठा या काळामध्ये निश्चित प्राप्त होते. कीर्ती, मान, सन्मान 100% प्राप्त होतील. कन्या राशीच्या व्यक्तींना 10व्या स्थानामध्ये बृहस्पती येत आहेत. त्यामुळे स्वभावामध्ये काही प्रमाणात नकारात्मकता जाणवेल. संपत्तीचं नुकसान या काळामध्ये होऊ शकतं. नातेवाईकांकडून विरोध, सतत शरीरामध्ये आळस निर्माण होणं, जागा किंवा मालमत्तेची काळजी या काळामध्ये भेडसावू शकते आणि आपल्या संततीची म्हणजे मुलांची निष्कारण काळजी तुम्ही या काळामध्ये करू शकता. तूळ राशीच्या व्यक्तींना भाग्यस्थानामध्ये गुरुचं भ्रमण अतिशय शुभ आहे. भाग्योदयाच्या घटना निश्चित घडणार आहेत. त्यामुळे धनाची प्राप्ती, सुख, उत्तम भोजनाची प्राप्ती होणं, तसंच पती किंवा पत्नी यांची प्राप्ती होणं म्हणजे थोडक्यात आपलं लग्न ठरणं. चांगली संगत या काळामध्ये लाभू शकते आणि त्या संगतीचा चांगला परिणाम पुढच्या काळात होऊ शकेल. संतान प्राप्ती, विचारमग्नता, गृहप्राप्ती, तुम्ही जर चांगलं घर शोधत असाल तर निश्चितपणे चांगली वास्तू तुम्हाला या काळात प्राप्त होईल आणि सर्व प्रकाराने प्रगती या काळामध्ये निश्चित होऊ शकेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अष्टम स्थानामध्ये म्हणजे मृत्यू स्थानामध्ये गुरुचं भ्रमण थोडंसं प्रतिकूल फळ देणार आहे. त्यामुळे दुःख, शोक यांची प्राप्ती होणं, रोगराईसारख्या गोष्टींचा सामना तुम्हाला या काळात करायला लागणं, चोर, अग्नी यांचे उपद्रव किंवा अनामिक भय ज्याला आपण म्हणतो की काहीच कारण नाही पण भीती किंवा टेन्शन जाणवतंय, या काळामध्ये तुमचा क्रोध वाढू शकतो. कोणालाही फटकन बोलल्यामुळे शत्रू निर्माण होऊ शकतात. वाणीतील कठोरता तुमची या काळात वाढेल. त्यामुळे त्याच्यावर संयम ठेवायचा आहे. या काळामध्ये तेज किंवा प्रभाव ओव्हरऑलच तुमचा कमी होत असतो. पदहानी, शारीरिक त्रास, प्रवासाचा त्रास या काळामध्ये होऊ शकतं. त्यामुळे मोठमोठे प्रवास जर तुम्ही करणार असाल तर या काळामध्ये टाळा. दुःख, दुर्दैव आणि भाग्योदयामध्ये अडचणी निर्माण होणं असं प्रतिकूल फळ वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आलेलं आहे. धनुराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला गुरु आहे. सप्तम स्थानामध्ये म्हणजे विवाह स्थानामध्ये गुरुचं भ्रमण. राजाकडून, राजतुल्य व्यक्तींकडून किंवा मोठ्या व्यक्तींकडून तुमचा मानसन्मान होईल. नोकरीमध्ये तुम्ही काम करत असाल तर बॉसकडून तुमचं कौतुक या काळामध्ये होऊ शकतं. उत्तम भोजनाची प्राप्ती, कामात यशप्राप्ती, आरोग्य, तुमच्या बुद्धिमत्तेमुळे, तुमच्या कॅलिबरमुळे या काळात तुमची निश्चित प्रगती होईल. अनेक सुख मिळण्याचे योग या काळामध्ये होतील. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. शुभ कार्यांसाठी प्रवास तुमचे होतील. तुम्हाला चांगला जोडीदार प्राप्त होण्याचे योग या काळामध्ये येत आहेत. पत्नी आणि मुलांचं ओव्हरऑल सौख्य तुम्हाला चांगलं लाभेल. मकर राशीच्या व्यक्तींना 6व्या स्थानामध्ये रोग, शत्रू स्थानामध्ये गुरु हा नेहमी प्रतिकूल फळ देणारा असतो. तसंच फळ मिळणार आहे. या काळामध्ये दुःख प्राप्ती होणं, तसंच पत्नी, मुलं किंवा नातेवाईक यांच्याशी भांडणं होणं, अग्नी, चोर किंवा राजतुल्य व्यक्तींकडून भीती निर्माण होणं, घरात सर्व प्रकारची उदासीनता म्हणजे औदासीन्य निर्माण होणं, तसंच शत्रू किंवा रोगांनी ग्रासलं जाणं या प्रकारचं प्रतिकूल जे फळ आहे ते मकर राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये भेडसावू शकतं. कुंभ राशीच्या व्यक्तींना पंचम स्थानात, संतती स्थानात, शिक्षण स्थानामध्ये गुरुचं भ्रमण आनंद प्राप्ती, सुखप्राप्ती करून देणारे. प्रगतीच्या दिशेने तुमचं पाऊल या काळामध्ये निश्चित पडेल. संपत्ती, कामात यश निश्चित प्राप्त होईल. कुटुंबाकडून आनंद, सौख्य प्राप्त होईल. चांगल्या पदाच्या प्राप्तीची जर इच्छा असेल किंवा तुम्ही त्याची वाट बघत असाल तर निश्चितपणे पदोन्नती किंवा पदप्राप्ती या काळात होईल.
मुलामुलींचे जन्म या काळात होतील, म्हणजे संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान प्राप्ती निश्चित होईल। राजतुल्य व्यक्तींची मैत्री या काळामध्ये संभवते। तर अतिशय चांगलं फळ कुंभ राशीच्या व्यक्तींना आलेलं आहे। मीन राशीच्या व्यक्तींना चतुर्थ स्थानामध्ये सुखस्थानामध्ये गुरु मनाची अशांतता निर्माण करणारा असं सांगितलेलं आहे। संपत्ती आणि वैभवाची या काळात हानी होते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कुठेही करताना किंवा उसने उधार पैसे देताना तुम्ही 10 वेळा विचार करूनच ते पैसे द्या। शत्रूंची वाढ या काळामध्ये संभवते। नातेवाईकांकडून अनास्था होणं, तसंच तुमचा गृहत्याग तुम्हाला करायला लागणं, परदेश भ्रमण या काळामध्ये संभवतं। नातेवाईकांकडून किंवा मित्र परिवाराकडून दुःख किंवा धोका या काळामध्ये संभवतो। अपमान किंवा आपल्या अब्रूची हानी होणं यासारखे प्रतिकूल परिणाम या काळात जाणवतील। विशेषतः प्राण्यांपासून भीती या काळामध्ये संभवते। आता हे आपण जाणून घेतलं जन्म राशी परत्वे म्हणजे चंद्र राशी परत्वे फळ, पण आपलं जे जन्म नक्षत्र असतं त्या नक्षत्र परत्वे काय फळ देण्यात आलेले ते पण आपण आता जाणून घेऊयात। तर कृत्तिका रोहिणी मृग ही ज्यांची जन्म नक्षत्र आहेत त्यांना दुःख किंवा शोक प्राप्ती असं प्रतिकूल फळ आलेलं आहे। रेवती अश्विनी आणि भरणी ही ज्यांची जन्म नक्षत्र आहेत त्यांना लाभ म्हणजे सर्वतोपरी सर्व प्रकारांनी लाभ या काळामध्ये संभवतो। उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना असंभव वाटणारी एखादी गोष्ट सुद्धा तुमच्या हातून या काळामध्ये होईल। मग ती चांगली असो किंवा वाईट होणं, पण अतर्क्य गोष्टी या काळामध्ये संभवतात। विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ हे अतिशय चांगलं फळ आलेलं आहे। चित्रा व स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना हानी हे प्रतिकूल फळ आले। आर्द्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी आणि हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना कीर्ती व मान सन्मानाची प्राप्ती हे चांगलं फळ आलेलं आहे। मी मागे एकदा सांगितलं त्याप्रमाणे राशी परत्वे फळ चांगलं आलं आणि नक्षत्र परत्वे पण चांगलं आलं तर अतिशय शुभफल प्राप्त होतं। राशी परत्वे चांगलं नक्षत्र परत्वे वाईट किंवा राशी परत्वे वाईट नक्षत्र परत्वे चांगलं आलं तर ॲव्हरेज फळाची प्राप्ती होते आणि दोन्हींनी प्रतिकूल फळ प्राप्त आलं तर निश्चितपणे प्रतिकूल फळाची प्राप्ती होत असते। तर ज्यांना ज्यांना म्हणून प्रतिकूल फळ आलेला या गुरुच्या संक्रमणाचं त्यांच्यासाठी उपायशास्त्रामध्ये काही विशेष योजना केलेली आहे। ती म्हणजे गुरु जेव्हा रास बदलत असतो तेव्हा त्याचा विशिष्ट त्या संक्रमणाचा एक पुण्यकाल सांगितलेला असतो। तर गुरु संक्रमणाचा जो पुण्यकाल असणार आहे तो दिनांक 14 मे 2025च्या दुपारी 2:10 15 मे 2025च्या मध्यरात्री 1:28 हा गुरु संक्रमणाचा पुण्यकाल असणार आहे। तर गुरुची जी काही दानं शास्त्रामध्ये सांगितले तर जी आपल्याला परवडणं शक्य आहे तर शास्त्रात सांगताना तर बरीच दानं सांगितलेत, त्यामध्ये प्रामुख्याने शर्कराच रंजनी तुरंगमम पीत धान्यमपि पीतमंबरम पुष्पराग लवणंच कांचनम प्रीतये सुरगुरो प्रदीयताम असं सांगितलंय। त्यामध्ये साखर हळद घोडा म्हणजे ज्यांना आता शक्य राजतुल्य व्यक्ती पूर्वीच्या काळात अश्व म्हणजे घोड्याचं दान करत असतात। नंतर पिवळं धान्य त्यामध्ये प्रामुख्याने हरभऱ्याची डाळ असेल तुरीची डाळ असेल, पिवळं वस्त्र, नंतर पुष्कराज नावाचं जे गुरुचं रत्न आहे पिवळा पुष्कराज विशेषतः, त्याचप्रमाणे सैंधव मीठ या सगळ्यांचं दान हे बृहस्पतीच्या प्रीत्यर्थ करायचं असतं। त्यातल्या ज्या गोष्टी यथाशक्ती यथासंभव तुम्हाला परवडतील त्या गुरु संक्रमणाच्या पुण्यकालामध्ये सत्पात्री व्यक्तींना विशेषतः आपापल्या गुरुजींना घरी बोलवून विधिवत त्याचा संकल्प करून हे दान द्यायचं असतं। आता संकल्प नक्की काय करायचा असतो ते आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर हा गुरु पालटाचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा। नमस्कार।